विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सरचे स्वागत करीत आहे. आपण GG 220 बी जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 1 त्याचं नाव आहे ॲग्रिकल्चर किंवा शेती, ह्याविषयी आपण मागील तासिकेला चर्चा करत आलो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेचा आढावा घेत असताना मागील तासिकेला बघितलं होतं की महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणती. या प्रमुख पिकाविषयी मागील तासिकेला बघितलं होतं. गहू हे प्रमुख पीक काय. या गहू या प्रमुख पिकाविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली. त्याचबरोबर मागील तासिकेला असंही बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये असणारे कृषी संपदा असेल किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या कृषीचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत. अनेक प्रकारची पिके घेतली जातात. म्हणजे आता जर आपण थोडीशा महाराष्ट्राच्या कृषीचे वैशिष्ट्य बघत असताना कृषी हवामान विषयक विविधता असल्यामुळे अनेक प्रकारची पिके घेतल्या, तर जलसाधन संपत्तीच्या कमतरतेमुळे याच्या प्रगतीपदावर अनेक मर्यादा पडत आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं पुढचं एक वैशिष्ट्य बघूया की नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. आता असे जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये नवनवीन शोधणारा शेतकरी आणि या मर्यादेवर मात करण्याच्या दृष्टीने नवनवीन तंत्र लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर आत्मसात करीत असतो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी एक दुर्दम्य आशावादी आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. तसेच भू असेल किंवा जलसंवर्धनाच्या वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातात. आता निश्चित पाऊस पडणाऱ्या प्रदेशातील शेतीला स्थिरता असावी, लाभावी म्हणून भू किंवा जलसंवर्धनाच्या योजना आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारने हाती घेण्यात आला आहे. आता त्याही पुढे आपण एक प्रमुख वैशिष्ट्य बघत असताना की उदार आर्थिक धोरण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या करारामुळे झालेल्या संधी असतील. आता भारताकडे अलीकडे स्वीकारलेलं उदार आर्थिक धोरण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे करार असतील, यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतात. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला की महाराष्ट्र त्याचा पुरेपूर फायदा घेण्याच्या दृष्टीने शेतीतील उच्च तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण पुढचं एक वैशिष्ट्य बघू की जलसिंचनाखाली मर्यादित क्षेत्र आहे. आता जरी महाराष्ट्रामध्ये एकूण पिकाखाली क्षेत्र असेल किंवा विहिरींखाली असेल क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा केला जातो. आता सुमारे जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा वापरला जातो. आज जर बघितलं तर पिकाची तीव्रता ही क्रॉपिंग इंटेन्सिटी ही चांगली आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर अवर्षणग्रस्त प्रवण प्रदेश, महाराष्ट्रातील एकूण पीक क्षेत्रापैकी 50% जवळजवळ आपण बघितलं तर प्रवण प्रदेशातील आहेत. त्यामुळे राज्यातील 94 तालुक्यांचा समावेश त्यामध्ये होतो. जलसिंचनाचा पुरवठा होणाऱ्या प्रदेशातील शेतकरी विविध प्रकारची पिके नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असतो. आता हे झालं पूरक व्यवसाय. आता हे झालं तुमच्या आणखीन एक वैशिष्ट्य सांगत असताना पूरक व्यवसायाची वाढ. दुग्ध व्यवसाय असेल, मासेमारी असेल, पशुधन असेल, या आघाडीवर विकास करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आता हे झालं पूरक व्यवसायाची वाढ, हे एक आणखीन एक वैशिष्ट्य. त्याही पुढे अजून बघून गेल्यानंतर अजून एक वैशिष्ट्य आपण सांगूया की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. आता राज्यातील शेतकरी फळाफळ असेल, विविध प्रकारची फुले असेल, पालेभाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान असेल, आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करून सुरुवात केली आहे. यामुळे ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, हरित निवास असेल, जैविक खते असेल, रासायनिक एकात्मिक कीड असेल, रोग प्रतिबंधक उपाय असेल व कापणीनंतरचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा सुरुवात या ठिकाणी केलेली आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता जर असा आपण विचार केला की जर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सखोल शेतीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा जर भक्कम पाया घाला गेला तर या दृष्टीने शेती कृषी प्रक्रिया असेल, शेती कृषी निर्यातीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जाऊ शकतो. अशाच प्रकारे यासाठी असणाऱ्या ह्या प्रमुख अन्नधान्यापैकी आपण मागील असलेल्या गहू याविषयी चर्चा केली. आता गव्हाविषयी थोडक्यात सांगत असताना आपण बघितलं होतं की गहू हे रब्बी हंगाम पीक असून 100 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. गव्हाचे पीक कोकण सोडून महाराष्ट्रात सर्वत्र घेतले जाते, परंतु जास्त उत्पादन धुळे, जळगाव जिल्ह्यातील तापीच्या खोऱ्यामध्ये, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा खोऱ्यात, परभणी, यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेच्या खोऱ्यात, तसेच मराठवाड्यातील बीड, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, तर धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये अतिशय सुपीक मृदा, लांब हिवाळे, दव इत्यादीमुळे गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आता आपण पुढचा एक पीक बघणार आहोत. चला तर बघूया आजचं एक दुसरं पीक, त्याचं नाव आहे तांदूळ. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण या विषयी प्रास्ताविक सांगत असताना सर्वात महत्त्वाचं बघितलं गेलं की तांदूळ पीक का महत्त्वाचं आहे. आता जगातील सर्व भागामध्ये जर आपण विचार केला की तांदळाचे किंवा भात आपण ज्याला म्हणतो,
भागात सर्वात कमी अधिक प्रमाणामध्ये तांदळाचे उत्पादन घेतले जाते. आता भारतामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तांदूळ हे महत्त्वाचे पीक मानले जाते. हे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये असणाऱ्या तांदूळ पिकाविषयी महत्त्वाचं योगदान मानलं गेलं आहे. आता भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जरी आपण गेलो होतो, तांदळासाठी सुयोग्य आणि आदर्श असं मानलं जातं, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे तांदळासाठी आवश्यक असणारी परिस्थिती असेल, तांदळासाठी आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती असेल, तांदळासाठी असणाऱ्या हवामान परिस्थिती असेल, याचाही आपण या ठिकाणी विचार केला जातो. म्हणूनच उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये तांदळासाठी सुयोग्य आणि आदर्श मानला जातो. आता जगामध्ये जर आपण विचार केला तर जगाच्या तांदळामध्ये जवळजवळ 400 पेक्षा जास्त जाती असून स्थानिक लोक त्या प्रदेशातील तांदळाला जेवणामध्ये जास्तीत जास्त पसंती देतात, हे आपल्याला माहिती आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की भारतामधील बासमती तांदळाला संपूर्ण जगातून मागणी आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रदेशानुसार तांदळाच्या जाती पिकवल्या जातात. आता तांदळाच्या जाती कोणकोणत्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. आता पुणे जिल्ह्यातील मावळ भागामध्ये आंबेमोहोर असेल, इंद्रायणी असेल, या तांदळाचे उत्पादन घेतले जाते, आपण सांगू शकतो. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की तांदूळ हे पीक सकल मैदानी प्रदेशामध्ये किंवा डोंगर उतारावर असेल, पायऱ्या शेतीमध्येही प्रामुख्याने घेतले जाते, असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात भारतामध्ये जगापासून तर महाराष्ट्रापर्यंत आपण जर तांदळाच्या पिकाचा विचार केला, जगात मोठ्या प्रमाणावर म्हणजेच आज महाराष्ट्रापर्यंत जर विचार केला, कमी अधिक प्रमाणावर तांदळाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात असं आपण बघूया की हे प्रमुख अन्न म्हणून ही तांदळाकडे बघितलं जातं. त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की प्रास्ताविक करत असताना आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, गंगेचे सुपीक खोरे असेल, या ठिकाणी सकल मैदानी प्रदेशामध्ये, तर सह्याद्रीच्या रांगांमध्ये, निलगिरी, सातमाळा असेल, सातपुडा रांगांमध्ये, पायऱ्याच्या शेतीमध्ये प्रामुख्याने तांदळाचे उत्पादन घेतले जाते. आता महाराष्ट्रात जर आपण विचार केला की महाराष्ट्रात जर आपण विचार करत आलो तर महाराष्ट्रातील असणारं हवामान या पिकामध्ये अनुकूल आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील जमीन ही लाव्हारसापासून तयार झाली असल्यामुळे असून ही तांदूळ पिकासाठी आदर्श मानली जाते, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार करूया की महाराष्ट्रामध्ये असणारी जमीन ही लाव्हारसापासून तयार झालेली असल्यामुळे या असून तांदूळ पिकासाठी आदर्श मानली जाते, कारण हवामानास पिकास आवश्यक असणारी परिस्थिती किंवा या ठिकाणची असणारी भौगोलिक परिस्थिती ही या पिकास अनुकूल आहेत, असं आपण म्हणूया. म्हणजेच महाराष्ट्रातील 16,12,000 हेक्टर जमीन भाताच्या पिकाखाली आहेत, असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हे क्षेत्र लागवडीच्या खालील एकूण क्षेत्राच्या 7% आहेत. महाराष्ट्रात जास्त पावसाच्या प्रदेशात किंवा जलसिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या प्रदेशामध्ये भाताचे पीक घेण्यात येते. आता कोकणातील पालघर असेल, रायगड असेल, ठाणे असेल, रत्नागिरी असेल व सिंधुदुर्ग, विदर्भाच्या पूर्व भागामध्ये असेल, भंडारा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागामध्ये भाताचे पीक सर्वाधिक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर घेतले जातं, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असा आपण विचार करू की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त भागामध्ये तांदळाचे उत्पादन या ठिकाणी घेतले जाते. आता देशाचा जर आपण विचार केला तर देशात भात पिकाखाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी 3.5% क्षेत्र महाराष्ट्रात असून, म्हणजे जर आपण विचार केला की भाताचे असेल किंवा तांदळाच्या देशांतर्गत एकूण उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा जर बघितला तर तो फक्त 2.5% इतकाच आहे, असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं बघूया की तांदूळ शेतीचे 2 प्रकार पडतात. आता तांदूळ शेतीचे कोणते कोणते प्रकार पाडले तर सकल भागातील भात शेती आणि दुसरा जो प्रकार पाडलाय उतारावरील भात शेती, असे 2 प्रकार पडले की सकल भागावरील भात शेती म्हणजे सकल भागाला एकदम चांगला सुपीक भाग अशा भागामध्ये असणारी भात शेती, आणि दुसरा जो प्रकार पाडलाय उतारावरची म्हणजे पायऱ्याच्या स्वरूपाची जी शेती केली जाते, डोंगर भागात ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी असणारी ती म्हणजे उतारलेली भात शेती. आता तांदूळ पिकाकरता पिकाच्या जातीनुसार वेगळ्या परिस्थितीमध्ये त्याची वेगळ्या प्रकारच्या जाती त्या ठिकाणी वेगळ्या परिस्थितीनुसार आवश्यकता असते. आता तांदळाच्या पिकाची प्रामुख्याने 20 सेंटीमीटर पाण्यामध्ये मुळे बुडून राहणे आवश्यक असते. त्यासाठी या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी पर्जन्यवृष्टी किंवा जलसिंचनाची गरज असते. आता तांदळाच्या काही जाती मात्र कोरड्या जमिनीतच उत्पादित केल्या जातात. आता यात प्रामुख्याने कमी महत्त्वाच्या किंवा मूल्याच्या असून उत्पादन मात्र जास्त असते, असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. भारताच्या पूर्व असेल किंवा पश्चिम घाट या प्रामुख्याने जास्त पर्जन्याचा असल्यामुळे या ठिकाणी तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असंही आपण म्हणूया की तांदूळ पिकासाठी आवश्यक असणाऱ्या वाढीसाठी कोणकोणते योग्य परिस्थिती असावी लागते. आता योग्य परिस्थिती काय, ह्या परिस्थितीचा विचार करत असताना कुठल्या प्रकारची परिस्थिती आवश्यक आहे याचा आपण या ठिकाणी विचार करूया. आवश्यक असणाऱ्या परिस्थितीचा जर विचार केला तर पहिल्यांदा आपण हवामान बघूया. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तांदळास मुख्यतः उष्ण आणि दमट हवामान लागतं, असं आपल्याला माहिती आहे की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तांदूळ हे उष्णकटिबंधीय प्रकारचे प्रमुख पीक आहे.
आणि सर्वात महत्त्वाची उष्ण हवामानाची गरज असते. तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये याच काही प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे तांदळाचा जर विचार केला तर तांदळात मुख्यतः उष्ण आणि दमट हवामान असते. तांदळाची वाढ होत असताना सरासरी तापमान हे 25 अंश ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. तांदळास लागणारे पाणी केवळ नैऋत्य मान्सून पासून मिळते आणि महाराष्ट्रात ज्या भागामध्ये वर्षाला 100 सेंटीमीटर पाऊस पडतो किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो अशाच भागामध्ये शक्यतो तांदूळ पिकवला जातो. अशा भागामध्ये काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या सोयी करण्यात आल्या आहेत आणि पाणी पुरवठ्याच्या सोयी केल्या असल्यामुळे या ठिकाणी दुबार असेल, तिबार असेल ही अशा प्रकारची तांदळाची पिके या ठिकाणी घेण्यात आली आहेत. आता तापमानाचा जर विचार केला तर तापमानाचा विचार केला तर तांदूळ पिकासाठी आवश्यक असणारं मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 20 ते 25 असेल किंवा 20 ते 25 किंवा त्यापेक्षा जास्त तापमानाची गरज त्या ठिकाणी असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात पिकाच्या लागवडीनंतर 20 अंश सेल्सिअस एवढे तापमान तर पीक तयार होण्यासाठी 24 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता पर्जन्यमानाचा जर विचार केला तर या ठिकाणी पर्जन्यमानाची आवश्यकता म्हणताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ पिकास आवश्यक असणारं 150 सेंटीमीटर किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे 100 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते. तांदूळ पिकासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट पाणी हे जास्तीत जास्त लागतं. पाणी ही महत्त्वाची गरज असून जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये हे पीक जास्तीत जास्त जोमाने येतं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात तांदळाची मुळे 20 सेंटीमीटर किंवा त्याहीपेक्षा जास्त ही पाण्यामध्ये असणे गरजेचे असते. थोडक्यात तांदळाच्या मुळाशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त पाणी असणे गरजेचे असते. म्हणूनच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी पर्जन्यमान जर चांगलं असेल किंवा जलसिंचनाची सुविधा असेल तर त्या ठिकाणी अशा पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण बघूया सूर्यप्रकाश. आता सूर्यप्रकाशाचा विचार करत असताना तांदळाच्या पिकासाठी आवश्यक असणारा नेहमीच जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सुरुवातीला 20 अंश सेल्सिअस तापमान तर ओंब्या येण्याच्या कालावधीमध्ये 24 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असेल तर तांदळाची वाढ योग्य प्रकारे होते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता जमीन कशा प्रकारे पाहिजे तर सर्वात महत्त्वाची जमीन ही अशा प्रकारे तांदूळ ह्या पिकासाठी गाळाची सुपीक जमीन अत्यंत आवश्यक आहे. आता तांदळाचे पीक अनेक प्रकारच्या जमिनीमधून निघू शकते. म्हणजे भाताच्या महत्त्वाच्या जमिनी ही जांभा खडकापासून तयार झालेल्या तांबड्या असेल, मध्यम असेल, काळ्या असेल, खारवट असेल, अल्कलीयुक्त असेल किंवा पाणथळ असतात. तांदळाच्या मऊ चिकणमाती जमीन चांगली मानवते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जमिनीत पाणी साचून राहणे तांदळास आवश्यक असल्याने गाळाच्या वरच्या थराखाली चिकण मातीचा थर असावा लागतो. असं एक सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे. किंवा नद्यांनी बनवलेल्या सुपीक मैदानी प्रदेशामध्ये किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि जोमदार पद्धतीने होते आणि त्यामुळे जास्तीत जास्त उत्पन्नात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होते. थोडक्यात जमिनीचा वरचा थर जरी काळ्या मातीचा आणि खालील थर जरी चिकण मातीचा असेल तर ह्या चिकण मातीच्या पाण्यामधील ओलावा धरून ठेवण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असते. त्यामुळेच चिकण मातीचे थर हे पाणी धरून ठेवण्याच्या दृष्टीने अभेद्य असे असतात ज्यामधून पाणी खालच्या थरामधून झिरपत नाहीत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशा प्रकारची जमीन जर या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नक्कीच पीक येऊ शकतं असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असंही म्हणू की भारतातील पूर्व असेल, पश्चिम भारतीय भाग असेल किंवा लॅटराईट मृदा असेल, जांभा मृदा असेल ही सुद्धा तांदळाच्या पिकासाठी योग्य अशी समजली जाते. नसली तरी त्या ठिकाणी तांदळाचे उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेतले जातं. आता या ठिकाणी मजुरांची आवश्यकता आहे. मजुरांची आवश्यकता कशासाठी लागते तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तांदळाचा पिकासाठी अकुशल याचबरोबर कुशल मजुरांची आवश्यकता लागते. कुशलांची आवश्यकता असते. म्हणजे तांदळाचे उत्पादन हे प्रामुख्याने 2 पद्धतीने घेतले. त्यातली एक पद्धत म्हणजे आज जरी कालबाह्य ठरत असली तरी त्यामध्ये तांदळाची बी फेकून असेल, टोकून असेल, पाबरीने पेरून असेल किंवा आधी तयार केलेल्या रोपांचे स्थलांतर करून असेल किंवा लावणी पद्धत असेल. किनाऱ्यालगतच्या किंवा अति खाऱ्या जमिनीमध्ये रूळ करून किंवा बियास मोड आणून तांदळाची लागवड केली जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी फेकून किंवा ब्रॉडकास्टिंग मेथड किंवा पुनरोपण किंवा ट्रान्सप्लांटेशन मेथड अशा दोन वेगळ्या प्रकारच्या पद्धतीने तांदळाची लागवड केली जाते. नांगरणे असेल महाराष्ट्रातील बहुतेक जमिनी पहिला पाऊस झाल्यानंतर नांगरण्या केल्या जातात. जून महिन्यामध्ये शेतामध्ये पाणी साचले असताना दुसरी किंवा तिसरी नांगरट करतात. तांदळाचे पीक चांगले येण्यासाठी सर्वत्र 10 ते 15 सेंटीमीटर पाणी साचून राहणे आवश्यक असते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की राब भाजणे असं आपण म्हणतात की भारताचे रोप तयार करण्यासाठी जमीन भाजण्याची पद्धत असते. त्याला राब भाजणे असेही म्हणतात.
यामुळे 5 ते 8 सेंटीमीटर पाण्याचा थर भासून निघतो. त्यामुळे कीड असेल, रोगाचे जंतू असेल, गवताचे पीक असेल वगैरे सर्व जळून खाक होतात. त्यामुळे रोपाची लागवड चांगल्या प्रकारे होत असते. त्यानंतर खते असते. राबऐवजी आज खताच्या साहाय्याने रोप तयार करण्यासाठी पेरणीपूर्वी शेणखत असेल, कंपोस्ट खत देऊन जमिनीमध्ये चांगले मिसळतात. शिवाय पेरणीच्या वेळी अमोनियम सल्फेट किंवा मासळीचे खतही त्या ठिकाणी वापरले जाते. आता लावणीचा जर आपण विचार केला तर लावणीचं शेत तयार करण्यासाठी खाचरातून पाणी देऊन नांगराने नांगरट करतात. जुलैमध्ये जोराचा पाऊस सुरू होतात. चिखलणी करतात. रोपट्यास पाणी सोडून रोप उपटण्यास देतात आणि रोपामधील योग्य अंतर असावे लागते. आता कापणी करत असताना यासाठी मजुरांची आवश्यकता काय हे आपण बघतोय की कापणी करताना पीक तयार होण्याच्या अगोदर 1 ते 2 आठवडे शेतामधील पाणी संपूर्णपणे काढून टाकतात. कापणीच्या वेळी पीक दिसू लागते आणि दानाही कडक होतो. खळ्यावरती भारे आणून भात जमिनीवरून आपटून झोडपतात. काही ठिकाणी बैलाच्या पायाखाली भात मळण्याच्या पद्धती आहेत. आता याने मळणी यंत्राचा वापर केला आहे. मोठमोठी यंत्र आली आहेत आणि आधुनिक यंत्राचा वापर करण्यात आल्यामुळे या ठिकाणी कापणीच्या वेळेस किंवा त्याला हार्वेस्टिंग करताना वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. आता या झाल्या आज पुनरोपणाच्या पद्धती आहेत. आज याचाही वापर केला जातो असं आपण या ठिकाणी वापर केला जातो असं आपण म्हणूया. या पद्धतीने पर्जन्याची सुरुवात होण्यापूर्वी किंवा एका कोपऱ्यामध्ये रोपाची पेरणी केली जाते आणि रोपांची वाढ केली जाते. सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला तर 6 ते 8 इंच इतकी मोठी रोपे झाल्यानंतर रोपे उपटून त्याच्या बनवून दुसऱ्या ठिकाणी पर्जन्य झाल्यानंतर त्याचे विस्तृत रोपाचे पुनरोपण केले जाते. आणि पुनरोपण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मजुरांची आवश्यकता लागत असते. हे मगाशी आपण सांगितलं की मजुरांची आवश्यकता कुठे कुठे लागते आणि मजुरांची आवश्यकता लागत असल्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज ह्या भात पिकासाठी लागवडीसाठी लागत असते असं आपल्याला म्हणता येईल. की महाराष्ट्रातील जर आपण विचार केला, महाराष्ट्रातील शेजारील शेती असणाऱ्या शेतकऱ्याची मदत ही पुनरोपण करण्याकरता घेतली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असा आपण विचार करूया की महाराष्ट्रातील शेती असणाऱ्या शेतकऱ्याची मदत पुनरोपण केली जाते. आता महाराष्ट्रातील काही प्रमुख भात प्रदेश क्षेत्र आहे. आता महाराष्ट्र राज्याचे भाताचे एकूण क्षेत्र जर विचार केला तर 15 लाख हेक्टर किंवा त्याहीपेक्षा जास्त आणि त्यापासून जर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तांदूळ मिळतो. त्यामध्ये कोकण असेल, मावळ असेल, विदर्भातील वैनगंगेचे खोरे असेल, हे महाराष्ट्रातील प्रमुख भात प्रदेश आहेत. आता महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भाताचे पीक घेतात तिथे जमीन, हवामान इत्यादी बराच फरक असल्यामुळे भाताच्या अनेक जाती, भात शेती करण्याच्या अनेक पद्धती प्रचारात आल्या आहेत. आता कोकणामध्ये जर आपण विचार केला तर 375 ते 437 सेंटीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडतो आणि बहुतेक भात हा स्थलांतरित पद्धतीने किंवा लावणी पद्धतीने त्या ठिकाणी केला जातो. आता लावणी पद्धतीने या उलट मराठवाड्यात जर आपण गेलो तर मराठवाड्यामध्ये कमी पावसामुळे पावरेने पेरून त्या ठिकाणी भात शेती करतात. आता समुद्र सपाटीपासून 700 ते 800 मीटर उंचीवर जर आलो तर त्या ठिकाणी मावळ भागामध्ये असेल उत्तम सुवासिक भात पिकतो. विदर्भात मुख्यत्वे वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये भात पीक घेतात. या ठिकाणी पिकासह तलावातून बोंडीतून पाणी देण्याची सोय बऱ्याच ठिकाणी असते. तेवढा भाग सोडल्यास महाराष्ट्रातील भाताचे पीक केवळ पावसावर अवलंबून आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. म्हणून महाराष्ट्रातील भात प्रदेशाचे वैशिष्ट्य जमीन हवामानानुसार एक 6 विभाग पाडण्यात आले. आता त्यातला पहिला विभाग बघूया. उत्तर कोकण विभाग, दक्षिण कोकण विभाग, मावळ असेल, खार असेल, वैनगंगेचे खोरे, मराठवाडा असे 6 विभाग पाडण्यात आले. आता उत्तर कोकण म्हटल्यानंतर या ठिकाणी ठाणे असेल, रायगड असेल, मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल हे जिल्हे येतात. याचा विस्तार पश्चिमेस अरबी समुद्रापासून तर पूर्वे सह्याद्री पर्यंत पसरलेला आहे. प्रामुख्याने ठाणे असेल, रायगड जिल्ह्यातील जमीन काळ्या पाषाणापासून बनलेली असल्यामुळे माळ रानावरील जमिनीवरील वाळूसरांचे सकल जमिनीत चिकणमातीचे प्रमाण अधिक आहे. तिच्यामध्ये नत्रांचे प्रमाण खूप कमी असून स्फुरद असेल, पालाश असेल भरपूर आहेत. या ठिकाणी जर आपण विचार केला तर सरासरी पाऊस हा 217 ते 250 सेंटीमीटरच्या पडतो. त्यामध्ये कोळंबा असेल, झिनिया असेल यासारख्या बारीक भाताच्या जाती या ठिकाणी घेतल्या जातात. यामध्ये संशोधन केंद्र कर्जत, खोपोली, पालघर या ठिकाणी संशोधन केंद्रावर चालू आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर दुसरा जो भाग आहे या ठिकाणी भाताचा प्रदेश घेतला तर तो म्हणजे दक्षिण कोकण. आता या प्रदेशामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा येतात. आता जमीन ही जांभा खडकापासून बनलेली असल्यामुळे या ठिकाणी नत्राचे प्रमाण चांगले असते. त्यामध्ये स्फुरद असेल, पालाशाचे याचे प्रमाण कमी असते. त्याच या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी सरासरी पाऊस 255 सेंटीमीटरच्या आसपास पडतो. म्हणजे ह्या प्रदेशातील बहुतेक भात जाड आणि धान्याचे आहेत. यासंबंधी संशोधन असेल रत्नागिरी किंवा फोंडाघाट या ठिकाणी चालू असते.
त्यानंतर पुढचं बघूया की पुढचा एक प्रदेश बघू की ज्या ठिकाणी भात शेती केली आहे तो म्हणजे किनाऱ्यालगतची खार जमिनी. ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील खाड्यांमध्ये खारे पाणी वारंवार येत असल्यामुळे या ठिकाणी 0.8 ते 1 क्षार असतात. म्हणजे पाऊस विपुल प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी 225 ते 250 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. बहुतेक अशा खाऱ्या जमिनीमध्ये जर आपण रूळ टाकण्याची पद्धत आहे. शक्य झाल्यास या ठिकाणी स्थलांतरित पद्धतीने भात लागवड केली जाते. जाड असेल किंवा लाल दाण्याच्या व क्षार प्रतिकारक भात जाती या ठिकाणी विकसित करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी संशोधन असणारं पनवेल, रायगड येथे चालू आहेत. खार जमिनीचे क्षेत्र हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हेक्टर रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढचा प्रदेश बघूया की मावळ. सह्याद्रीच्या पठारास आता सह्याद्रीच्या पूर्वेच्या पठाराला आपण काय म्हणतो? मावळ असं म्हणतो. यामध्ये नाशिक असेल, पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागाचा समावेश होतो. आता ह्या पठारांची उंची समुद्र सपाटीपासून 600 मीटरवर आहेत. बहुतेक जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक असून या अल्कधर्मी आहेत. त्याचबरोबर यामध्ये नत्र कमी असून स्फुरद असेल, पालाश भरपूर आहेत. सातारा व कोल्हापूरकडील काही जमिनी जांभा खडकापासून तयार झालेल्या आहेत. आता पाऊस सरासरी 150 ते 75 सेंटीमीटर पडतो असा आपण विचार करूया. कोकणापेक्षा उष्णतामान कमी असते. या ठिकाणी सुवासिक भाताच्या वेगळ्या प्रकारच्या जाती त्याप्रमाणे आंबेमोहर असेल, कमोद असेल, कृष्णसाळ असेल, तामसाळ असेल, रायभोग असेल, घनसाळ असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. यासंबंधी संशोधन केंद्र इगतपुरीला असेल, नाशिकमध्ये वडगाव असेल, वडगाव पुणेमध्ये, राधानगरी कोल्हापूर या ठिकाणी चालू आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढचा प्रदेश बघूया की विदर्भातील वैनगंगेचे खोरे. आता चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हे या ठिकाणी हे तिन्ही मिळून जवळजवळ भात शेती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जाते. आता वैनगंगा खरी नदी असेल किंवा तिच्या उपनद्याने आणलेल्या गाळाने या ठिकाणी जमीन सुपीक काळ्या मातीची बनलेली गेली आहेत. आणि भंडाऱ्यातील चिकन मातीच्या जमिनीमध्ये भात चांगल्या प्रकारे पिकतो. पावसाचं या ठिकाणी सरासरी प्रमाण हे 150 ते 75 सेंटीमीटरच्या दरम्यान आहेत. तसेच या ठिकाणी असणाऱ्या भात शेतीमध्ये पाणी पुरवठा करण्याची सुविधा असल्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त अनेक प्रकारची तळी निर्माण केली आहेत. आता भात जातीच्या अनेक जातीपैकी पांढरी लोचाई लोकप्रिय जात असून त्या ठिकाणी तिच्या सुधारणेला वाव उपलब्ध आहेत. म्हणून त्या ठिकाणी काम सिंधवै किंवा चंद्रपूर या ठिकाणी हाती घेऊन पांढरी लुचाई 112 ही जात विकसित करण्यात आली आहे. साकोली असेल, भंडारा असेल या ठिकाणी हे संशोधन केंद्र निर्माण करण्यात आले आहे. आणि त्यानंतर पुढचा बघूया की मराठवाड्यातील पेर भाताचा प्रदेश. म्हणजे ज्या ठिकाणी पेरून असा भात केला जातो तो म्हणजे मराठवाड्याचा प्रदेश. आता मराठवाड्यातील उस्मानाबाद असेल, लातूर असेल, नांदेड असेल या जिल्ह्यांमध्ये चिबाड प्रदेशामध्ये पेर भाताचे कोरडवाहू पीक घेतात. आता पाऊस सुमारे 75 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी पडतो. आता जमिनी दोन प्रकारच्या असतात. सपाट भागावरील खोल काळ्या चिबाड किंवा खोऱ्यातील थोड्या उतारावर व उथळ जमिनीमध्ये काही ठिकाणी द्रवणशील क्षाराचे प्रमाण अधिक असते. नत्र किंवा कुजलेल्या सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असून स्फुरद फारच अपुरे असते. बहुतेक भात ह्या जाड किंवा हळव्या असून त्याच्याचे संशोधन तुळजापूर, उस्मानाबाद या ठिकाणी केलं जातं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण असा विचार करू की हे झाले वेगवेगळ्या प्रकारचे विदर्भातील वैनगंगेचे खोरे असेल, मराठवाड्यातील पेर भाताचा प्रदेश असेल, उत्तर कोकण असेल, दक्षिण कोकण असेल, किनाऱ्यातील खार जमिनी असेल, मावळ असेल या ठिकाणी प्रामुख्याने भात उत्पादक प्रदेश हे महाराष्ट्रातील आहेत. आता महाराष्ट्रातील तांदळाच्या सुधारित जाती कोणकोणत्या? प्रामुख्याने IR8 असेल, जया असेल, कर्जत 1984 असेल, रत्नागिरी 24 असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या. याशिवाय बासमतीचे तांदळाचे क्षेत्र वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले आहेत. आता तांदळाची पहिली संकरित जात विकसित करण्याचे श्रेय नुकत्याच कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधनाने गेले आहे. आता नवीन संकरित जातीचे कर्जत राईस हायब्रिड असे वेगवेगळ्या प्रकारचे पण जवळजवळ 125 ते 130 दिवसामध्ये येते. महाराष्ट्राच्या सर्व हवामानामध्ये साधारणपणे मोठ्या प्रमाणात उत्पादन यात होऊ शकतं असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता जर आपण विचार केला की तांदळाच्या बाबतीमध्ये तर महाराष्ट्राच्या तांदळावरती भारताचे स्थान. महाराष्ट्रामध्ये तांदळाची लागवड कोकण, मावळ, पूर्व विदर्भामध्ये होत असली तरी महाराष्ट्रातील हे काही सर्व प्रमुख अन्नधान्य नाही. म्हणजे भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर असे आढळून येते की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात भारतातील तांदळाच्या क्षेत्राचा सुमारे फक्त 3.7 वाटाच हा महाराष्ट्राचा असून म्हणजे तांदळाचे उत्पादन देखील फक्त 3% किंवा या दरम्यान आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात जास्तीत जास्त भारतातील कृषीयोग्य जमिनीपैकी 30% जमीन हा तांदूळ पिकवतात आणि भारतातील दक्षिण राज्य असतील, पश्चिम बंगालचा वाटा जास्त आहे.
यामुळे महाराष्ट्राचे स्थान या ठिकाणी तांदळाच्या पिकांत बरेच कमी आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशा प्रकारे महाराष्ट्रामध्येही तांदळाच्या पिकाचं चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं जातं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख पिकाविषयी, तांदूळ या पिकाविषयी असणारी माहिती बघितली. त्यामध्ये तांदूळ पिकास आवश्यक असणारे भौगोलिक परिस्थिती कोणकोणती, त्यासाठी तापमान कसे असले, मजुरांची आवश्यकता काय, त्यानंतर तांदूळ उत्पादक प्रदेश कोणकोणते याचाही आपण विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असतील, या ठिकाणी माझा मेल ID यावरती मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील तासिकेला आणखीन एक वेगळ्या प्रकारचे प्रमुख पिकं याविषयी माहिती बघूया, की महाराष्ट्रातील प्रमुख पीक कोणते त्याविषयी माहिती बघूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.